एक स्त्री तिच्या रागामुळे खूप त्रस्त होती. लोक तिच्याशी बोलायला पण घाबरायचे आणि जेव्हा तिचा राग शांत होत असे तेव्हा तिला खूप मोठा पश्चाताप होत असे. एके दिवशी भगवान बुद्ध तिच्या घरी आले. स्त्रीने बुद्धांना सांगितले, तथागत, मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही, यामुळे खूप दुःखी आहे. तथागत म्हणाले, माझ्याकडे राग दूर करण्याचा एक उत्तम औषध आहे. बुद्धांनी एका शिशीमध्ये औषध देत स्त्रीला म्हणाले, हे औषध तोपर्यंत तोंडात धरून ठेव जोपर्यंत तुझा राग दूर होत नाही. इतके बोलून बुद्ध निघून गेले. नंतर जेव्हा जेव्हा तिला राग येत असे तेव्हा ती ते औषध तोंडात धरून ठेवत असे. काही दिवसांनी जेव्हा बुद्ध परत आले तेव्हा स्त्रीने त्यांच्या पायावर डोके ठेवले आणि म्हणाली, तथागत, आपण मला वाचवले. तुम्ही दिलेल्या औषधामुळे माझा राग कुठे गेला कळलेच नाही. बुद्ध हसून म्हणाले, शिशीमध्ये काहीच नव्हते, ते फक्त पाणी होते. पाणी तोंडात धरल्यामुळे तू बोलू शकत नव्हतीस आणि राग दूर करण्याचे निश्चित औषध म्हणजेच तोंड बंद करणेच आहे.